नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील राजपूत, प्रताप महाविद्यालय अंमळनेर, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स. मित्रो, आज आपण वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर या विषयाच्या TYBAच्या मेजर विषयाच्या वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरमध्ये आपण ॲरिस्टॉटलच्या राज्याचे किंवा राज्यघटनेचे वर्गीकरण या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ॲरिस्टॉटल कोण होते, ॲरिस्टॉटलला राज्यशास्त्राचं जनक का म्हटले जाते. त्याच पद्धतीने आपण ॲरिस्टॉटलचे राज्याचे वर्गीकरण सिद्धांत आहे, या सिद्धांतावरती आपण चर्चा करणार आहोत. थोडक्यात ॲरिस्टॉटलविषयी सांगायचं म्हटलं तर ॲरिस्टॉटलने पॉलिटिक्स या ग्रंथात जवळजवळ 158 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून राज्यांचे वर्गीकरण त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आणि राज्यांचे वर्गीकरण करताना राज्यघटनेचे महत्त्व आधी विशद केले आहे. त्यांच्या मते राज्यघटनेचे वर्णन करताना ॲरिस्टॉटल म्हणतो की राज्यघटनेमुळे किंवा संविधानामुळे सार्वभौम संस्थेचे जे स्थान आहे ते शासनाचे स्वरूप व राज्याच्या उद्दिष्टांबाबत ज्ञान होत असते. ॲरिस्टॉटल म्हणतो की राज्यघटनेमुळे राज्य निर्माण होते आणि राज्यघटनेत बदल झाला म्हणजे राज्यातही बदल होत असतो. आणि म्हणून राज्याचे व राज्यघटनेचे वर्गीकरण ॲरिस्टॉटलने केलेल्या राज्यघटनेच्या व राज्याच्या वर्गीकरणावर प्रामुख्याने प्लेटोचा जो स्टेटमेंट आहे या स्टेटमेंट ग्रंथाचा सुद्धा प्रभाव आपल्याला दिसून येत असतो. आणि त्याने त्या ग्रंथातून काही तत्वांचा त्या ठिकाणी अवलंब ॲरिस्टॉटल यांनी प्रामुख्याने केलेला आहे. आणि म्हणून ॲरिस्टॉटलच्या मते राज्यघटनेमुळे राज्य निर्माण होते आणि राज्यघटनेत बदल झाला म्हणजे राज्यातही बदल होत नसून राज्याची सामाजिक, आर्थिक, नैतिक मूल्येही बदलत असतात. आणि म्हणून सत्ताधारी व्यक्ती बदलल्या तर फक्त सरकारमध्ये किंवा शासन यंत्रणेत बदल झाला असे म्हटले जाते. सर्व नागरिकांचे मिळून जे राज्य बनत असते, परंतु त्यापैकी ज्या नागरिकांच्या हाती राज्यातील सर्वश्रेष्ठ सत्ता असते ते सरकार बनवित असतात व राज्यघटना टिकून ठेवण्याची असल्यास तिला सर्व लोकांचा पाठिंबा मिळवावा लागतो. आणि म्हणून ॲरिस्टॉटल राज्यघटनेला राज्याचं एक अंग मानित नाही, तर राज्यघटना म्हणजे राष्ट्रीय जीवनाची अभिव्यक्ती आहे. आणि म्हणून ॲरिस्टॉटलच्या मते राज्यघटना हा नागरिकांच्या जीवनाचा एक मार्ग असून सर्व नागरिकांना कशा पद्धतीने सुखी जीवन प्राप्त करून देणे हे राज्यघटनेचे उद्दिष्ट असते. आणि म्हणून ॲरिस्टॉटल सुखी जीवनाबाबत भौतिकदृष्ट्या सुखी जीवन अशी संकल्पना मांडत नाही, तर त्याच्यामध्ये सुखी जीवन म्हणजे नैतिकदृष्ट्या सुखी जीवन आणि ते पूर्ण करून देणारी राज्य ही नैतिक संस्था आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून ॲरिस्टॉटल राज्याचे वर्गीकरण किंवा त्याला राज्यघटनेचे वर्गीकरण असं सुद्धा त्याने म्हटलेलं आहे. आणि ती संकल्पना आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. आता ज्या तत्वांच्या आधारावरती राज्याचे वर्गीकरण केलेले आहे त्यामध्ये एक आहे संख्या तत्व आणि दुसरा आहे उद्देश. तर संख्या तत्वामध्ये राज्याची किंवा शासनाची सर्वश्रेष्ठ वा सार्वभौम सत्ता आहे ही किती लोकांच्या हाती आहे हे संख्या तत्वावरती अवलंबून असते. आणि दुसरं म्हणजे
त्या संख्या तत्वाच्या आधारावरती त्या शासनाचे किंवा सार्वभौम सत्तेचे काय उद्दिष्ट असेल, तर राजाने किंवा शासनाने आपला उद्देश सार्वजनिक हित निश्चित केला आहे की स्वार्थासाठी ती सत्ता आपल्याजवळ मिळवली आहे. त्याचा उद्देश काय आहे की सार्वजनिक हित निश्चित करणे किंवा स्वार्थ निश्चित करणे. आणि म्हणून ॲरिस्टॉटलच्या मते जेव्हा राज्याची किंवा शासनाची सर्व सत्ता ही एका व्यक्तीच्या हाती असते आणि त्या सत्तेचा उपयोग जनहितासाठी केला जातो, तेव्हा त्या सत्तेला राजतंत्र हीच सत्ता जेव्हा काही लोकांच्या हाती जाते तेव्हा ती सत्ता किंवा त्या सत्तेला कुलीनतंत्र म्हणतात. आणि जेव्हा राज्याची सर्व सत्ता ही संपूर्ण जनतेच्या हाती असते तेव्हा त्याला आपण प्रजातंत्र असे म्हणतो. आणि प्लेटो या शासन प्रकारांना शुद्ध शासन प्रकार असे सुद्धा म्हणतो. या ठिकाणी आपण शासनाचे काही वर्गीकरण करताना शुद्ध प्रकार आणि अशुद्ध प्रकारामध्ये त्याचे वर्गीकरण आपण या ठिकाणी केलेले आहे. शासन जेव्हा संख्यातत्वानुसार शासन संख्यातत्वानुसार जेव्हा एक व्यक्ती किंवा काही व्यक्ती किंवा सर्व लोक म्हणजे एक व्यक्तीकडे जेव्हा शासन संस्था किंवा सार्वभौम सत्ता जाते त्याला राजेशाही किंवा राजतंत्र असे म्हणतात, ज्याला आपण मोनार्की असे म्हणतो. ॲरिस्टॉटलच्या मते राज्याच्या ह्या प्रकारात सार्वभौम सत्ता ही एका व्यक्तीच्या हाती असते. आता ह्या सार्वभौम सत्तेचा जो उद्देश आहे किंवा शासन प्रकाराचा जो प्रकार आहे तो शुद्ध प्रकारामध्ये गणला जात असतो आणि याचा जो उद्देश आहे तो जनहितासाठी कार्य करणे हे असते. आणि म्हणून ॲरिस्टॉटलच्या मते राज्याच्या ह्या प्रकारात सार्वभौम सत्ता ही एका व्यक्तीच्या हाती असते आणि या सत्तेचा व शासनाचा प्रमुख असणारा राजा हा विवेकानुसार वागत असतो. त्याच्या शासनाचा उद्देश काय असतो तर जनतेचे कल्याण हा असतो. आणि म्हणून राजा हा जनतेच्या हितासाठी आणि सुखी जीवनासाठी कायदे बनवित असतो. ॲरिस्टॉटल राज्याचं शुद्ध प्रकारात चांगले राज्य म्हणून राजतंत्राला महत्त्वपूर्ण मानतो, मात्र आदर्श शासन हा पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाही म्हणून त्याने राजतंत्राचा पुरस्कार न करता त्याला विरोधच केलेला आहे. त्यानंतर संख्यातत्वानुसार एक व्यक्ती जेव्हा त्या शासनाचा उद्देश किंवा शासन प्रकार पाहिला आपण तर तो शासन प्रकार राजतंत्रानंतर जेव्हा तो अशुद्ध प्रकारामध्ये शासन प्रकार पाहिला तर निरंकुश तंत्र हा शासन प्रकार येत असतो. ॲरिस्टॉटलच्या मते राजतंत्र शासन प्रणाली चांगली असली तरी ती सदैव कायम राहू शकत नाही आणि म्हणून आदर्शाची जागा स्वार्थाने घेतली की राजतंत्र शासन व्यक्तीचे रूपांतर निरंकुश तंत्रात बनते. आणि म्हणून या शासन प्रकारात सत्तेचा जो वापर आहे हा सत्तेचा वापर जनहितासाठी न करता स्वार्थासाठी केला जातो आणि त्या शासनाचा उद्देश जनहित वा लोककल्याण हा राहत नाही, तर त्यावेळी स्वार्थ, भ्रष्टरूप, धोकेबाजपणा यांचे साम्राज्य त्या ठिकाणी सुरू होत असते. आणि म्हणून शासनाचा जो उद्देश आहे या प्रकारामध्ये निरंकुश तंत्रामध्ये तो स्वार्थ वा भ्रष्टरूप हा आहे आणि शासनाचा जो प्रकार आहे हा प्रकार अशुद्ध प्रकारामध्ये गणला जात असतो. तिसरे कुलीनतंत्र, जे की शासनाचा जो शुद्ध प्रकार आहे त्या प्रकारामध्ये कुलीनतंत्र हे गणले जात असते. कुलीनतंत्र ॲरिस्टॉटलने ज्यावेळी राज्याची सत्ता आहे ही काही लोकांच्या हातात
व ते त्या सत्तेचा वापर जनहितासाठी करतात त्या शासन व राज्याच्या प्रकाराला कुलीन तंत्र असे म्हणतो. अशी कुलीनतंत्र शासन व्यवस्था ही वंश परंपरागत किंवा वयाच्या अनुभवाच्या आधारावरही आधारित असू शकते असे तो म्हणतो. आणि म्हणून ॲरिस्टॉटल या शासन प्रकाराला चांगला शासन प्रकार म्हणतो, कारण ते बुद्धी व गुणावर आधारित असते. शासनाची सूत्रे ही काही मोजक्या बुद्धिमान व अनुभवी व्यक्तीच्या हाती असल्यामुळे असे शासन विवेक बुद्धीवर आधारित असल्यामुळे जनतेच्या प्रश्नांची समरस होण्याची त्यांची क्षमता ही चांगली असते व ते जनहिताचा निर्णय घेत असतात. मात्र असे असले तरी हे शासन स्थायी स्वरूपाचे नसते व त्यात परिवर्तन होत असते असं ॲरिस्टॉटल या ठिकाणी म्हणतो. शासन प्रकाराचा चौथा प्रकार धनिक तंत्र हा अशुद्ध शासन प्रकारामध्ये येत असतो. म्हणजे कुलीन तंत्रामधील काही व्यक्ती भ्रष्ट होतात तेव्हा त्याचे रूपांतर धनिक तंत्रामध्ये होत असते. जसे की आपण राजतंत्राचे रूपांतर निरंकुश तंत्रात होते. त्याचबरोबर मग काही बुद्धिमान अनुभवी लोकांच्या हातात सत्ता येते, त्याला आपण कुलीन तंत्र म्हणतो. परंतु काही बुद्धिमान लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर पण त्यांच्यामध्ये जेव्हा काही भ्रष्ट लोक सहभागी होत असतात तर त्यावेळेस जेव्हा सत्तेचा उपयोग संपत्ती मिळवण्यासाठीच केला जात असतो तेव्हा त्याचे रूपांतर शासन प्रकाराचे रूपांतर हे धनिक तंत्रात होत असते. आणि म्हणून ॲरिस्टॉटलच्या मते जेव्हा कुलीन तंत्र भ्रष्ट होते तेव्हा त्याला धनिक तंत्र असे म्हणतात. आणि म्हणून ॲरिस्टॉटलने म्हणजे काही धनिक तंत्राविषयी म्हटलं म्हणजे काही धनिक लोक त्यांना मिळालेल्या सत्तेचा वापर केवळ आपल्या स्वार्थासाठी करतात. त्यासाठी ते दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अधिकारावर आक्रमण करतात आणि जनहिताच्या भावना त्यात नसते. म्हणून ॲरिस्टॉटल राज्याचा हा जो प्रकार आहे हा अशुद्ध, भ्रष्ट व वाईट प्रकार आहे असे असल्याचे म्हणत असतो. यानंतर शुद्ध प्रकारात जनतंत्र हा प्रकार समावेश होत असतो. ॲरिस्टॉटलच्या मते जनतंत्राला म्हणजे पॉलिटी असे नाव देतो, डेमोक्रेसी नाव देत नाही. त्याच्यामध्ये या प्रकारात शासनाची जी संपूर्ण सत्ता आहे ही जनतेच्या हाती असते. आणि म्हणून या प्रकारात शासनाची जी संपूर्ण सत्ता ही जनतेच्या हाती असते आणि संपूर्ण जनता ही सुखी जीवनासाठी शासन चालवते किंवा शासनाचं संचालनही करते. आणि त्यामध्ये जनकल्याण हा शासन संचालनाचा उद्देश असतो. आणि मात्र या शासन प्रकारात वा व्यवस्थेत अज्ञानी लोकांची संख्या अधिक असल्याने त्यात सुद्धा हळूहळू दोष निर्माण होत असतात. आता आपण यामध्ये पाहिले की शासनाच्या शुद्ध प्रकारामध्ये जेव्हा संख्यातत्वाच्या आधारावरती एक व्यक्तीच्या हातात सत्ता असते, ती सत्ता म्हणजे शुद्ध प्रकारानुसार राजतंत्र. आणि या राजतंत्रामध्ये राजा किंवा शासनाचा जो प्रमुख असतो तो प्रमुख विवेकाच्या अनुसार वागत असतो किंवा जनतेच्या कल्याणासाठी तो आपले कायदे बनवत असतो. आणि हा राजा जनतेच्या हितासाठी आणि सुखी जीवनासाठी कायदेसुद्धा बनवित असतो. आणि म्हणून त्याला आपण या ठिकाणी शासन प्रकारामध्ये शुद्ध प्रकार हा मानलेला आहे. परंतु राजा जेव्हा त्याची जागा, आदर्शाची जागा किंवा त्याची निस्वार्थ काम करण्याची जागा ही स्वार्थाने घेतली की त्याचं रूपांतर हे साहजिकच निरंकुश तंत्रात किंवा
हुकुमशाही प्रवृत्तीमध्ये होताना दिसून येते. आणि ह्या हुकुमशाही प्रवृत्तीमध्ये जो सत्तेचा वापर आहे तो हुकुमशाह किंवा निरंकुश तंत्र शासन हे जनतेच्या कल्याणासाठी न करता तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. आणि म्हणून त्या शासनाचा उद्देश जनहित न राहता हे या किंवा लोककल्याण न राहता केवळ स्वार्थ, धोकेबाजपणा, जनतेला गाफील ठेवणं, जनतेवरती अन्याय अत्याचार करणं, जनतेच्या कल्याणकारी योजनांकडे दुर्लक्ष करणं, ह्या गोष्टींकडे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून याला शासन प्रकारात अशुद्ध शासन प्रकार असं म्हणतात. म्हणजे तसं थोडक्यात पाहिलं आपण तर शासन प्रकाराचे 3 शुद्ध प्रकार या ठिकाणी ॲरिस्टॉटलने वर्गीकरण करताना सांगितले. एक म्हणजे राजतंत्र, दुसरं म्हणजे कुलीनतंत्र आणि तिसरं म्हणजे जनतंत्र. आता आपण जो 6वा प्रकार आहे समूहतंत्र, ज्याला आपण डेमोक्रेसी असे म्हणतो, या डेमोक्रेसीमध्ये ज्यावेळी शासनाची सत्ता सर्व लोकांच्या हाती असते व त्या सर्वांचा उद्देश स्वार्थ सिद्ध करण्याचा असतो, तेव्हा सत्तेचा दुरुपयोग होऊन सर्वत्र गोंधळ, अशांतता व अराजकतेची स्थिती निर्माण होते. जे की आपल्याला आजही आपल्याला काही देशांमध्ये, काही राज्यांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण असेल किंवा फक्त सत्तेसाठी राजकारण यासाठी होताना दिसत असतं. आणि पैशासाठी सत्ता, सत्तेसाठी पैसा, ह्या पद्धतीचा जो काही एकूण कारभार ह्या डेमोक्रेसीमध्ये होतो. आपण म्हणतो की निवडणुका होतात, निवडले जातात, परंतु त्या निवडणुकीमध्ये मतदान कशा पद्धतीने होते, मतदारांना कशा पद्धतीने लालूच दिली जात असते, पैशाचं आमिष दिले जात असते आणि पैशांच्या आधारावरतीच उमेदवार उभे राहत असतात. लाखो करोडो रुपये पैसे निवडून येण्यासाठी खर्च करत असतात आणि परत तेच पैसे मिळवण्यासाठी लोक निवडून आल्यानंतर विकास कामं न करता किंवा काहीच प्रमाणात करता इतर जो पैसा राजकारणात निवडून येण्यासाठी खर्च झालेला असतो तो मिळवण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा किंवा भ्रष्टाचाराचा अवलंब करतात. ह्या सर्व गोष्टी आपल्याला डेमोक्रेसी समूहतंत्रामध्ये दिसून येतात. आणि म्हणून ॲरिस्टॉटल असं म्हणतो की ज्यावेळी शासनाची सत्ता ही सर्व लोकांच्या हाती असते आणि त्यामध्ये भ्रष्ट लोकसुद्धा त्या ठिकाणी सहभागी असतात, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी सहभागी असतात आणि त्या सर्वांचा जो उद्देश आहे तो जनहित किंवा कल्याण, जनतेचे कल्याण नसून तर त्यांचा उद्देश हा स्वार्थ सिद्ध करण्याचा असतो. आणि म्हणून तेव्हा त्यावेळेस जी सत्ता असते त्या सत्तेचा आपल्याला दुरुपयोग होताना दिसतो आणि म्हणून दुरुपयोग होत असतो. आणि म्हणून त्यावेळेस देशामध्ये सर्वत्र गोंधळ, अशांतता, अराजकतेची स्थिती निर्माण होत असते. जसे की आपण आता बांगलादेशात झाले, नेपाळमध्ये झाले, तर त्या सरकारला पूर्ण वेळ काम न करू देणं, त्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप लावणं आणि ती सत्ता हिंसक मार्गाने हिसकावून घेणे, अशा प्रकार आपल्याला त्यामुळे होताना दिसून येतात. तर अशा प्रकारे ॲरिस्टॉटलने राज्याचे वर्गीकरण वरीलप्रमाणे 3 शुद्ध आणि 3 अशुद्ध प्रकार सांगून एकूण 6 प्रकारात वर्गीकरण ॲरिस्टॉटलने केले आहे. आणि अशा प्रकारचे वर्गीकरण करताना त्याने राज्याच्या परिवर्तन चक्राची ही संकल्पनासुद्धा स्पष्ट केलेली आहे. म्हणजे परिवर्तन चक्रामध्ये ॲरिस्टॉटलच्या मते जे राज्याचं स्वरूप आहे हे स्वरूप एका विशिष्ट चक्रानुसार काय होत असते, बदलत असते आणि हे परिवर्तन चक्र एक प्रकारे काय होत असतं, अखंड सुरू राहत असते. म्हणजे राजतंत्र हे राज्याचे सर्वप्रथम रूप असून त्याचा शासक राजा हा जोपर्यंत विवेकानुसार कार्य करतो, जनहिताचं कार्य करतो, जनकल्याणाचे कार्य करतो, तोपर्यंत त्या ठिकाणी राजतंत्र कायम राहत असते. मात्र
विवेकाने कार्य करणारा, जनहिताची काळजी घेणारा राजा असला तरी तो कालांतराने सत्तेतून काय होत असतो, भ्रष्ट होत असतो, किंवा त्याचा परंपरागत जो व्यक्ती असतो, जो राजाचे अधिकार त्याला मिळत असतात, तो भ्रष्ट असू शकतो आणि म्हणून त्याचे वंशज भ्रष्ट असू शकतात. आणि असा राजा जनहिताकडे न लक्ष देता स्वार्थाकडे लक्ष देऊ लागतो आणि त्यावेळेस राजतंत्र नष्ट होऊन एक प्रकारे निरंकुश तंत्र निर्माण होत असते. आणि म्हणून निरंकुश राजाच्या अन्यायी शासनाला, अत्याचाराला कंटाळून राज्यातील बुद्धिमान लोक राजास त्या पदावरून काढून टाकतात आणि ती सर्व सूत्र आपल्या हाती घेतात. काही दिवस हे बुद्धिमान लोक जनहितासाठी सत्ता वापरत असतात. ह्या प्रकाराला आपण कुलीन तंत्र असे सुद्धा म्हणतो. आणि परत संपत्ती आणि सत्तेची लालसा ही या लोकांना भ्रष्ट करते आणि सत्तेचा उपयोग ते परत स्वार्थासाठी करू लागतात. त्यावेळी सत्तेचे रूपांतर ते धनिक तंत्रात होते आणि धनिक तंत्रात धनिक लोकांच्या हाती सत्ता गेल्यावरती अधिक श्रीमंत होतात, जनता गरीब होते, जनता अधिक गरीब होत असते. धनिकांच्या अत्याचाराने गरिबांचे स्वातंत्र्य नावापुरतंच शिल्लक राहत असते. आणि म्हणून या अत्याचाराला कंटाळून जनता जेव्हा बंड पुकारते आणि सत्ता आपल्या हाती घेते, जनतेच्या हाती सत्ता आल्यानंतर काही दिवस त्याचा उद्देश, जनतेचा जो उद्देश असतो जनतेच्या हात आल्यानंतर की जनकल्याण हा असतो, अशा शासन प्रकाराला आपण जनतंत्र किंवा पॉलिटी असे म्हणतो. मात्र या राज्यात निर्धन अज्ञानी लोकांची संख्या अधिक असल्याने सत्तेचे सूत्र त्याच्या हाती जातात आणि या व्यवस्थेत प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कार्य करत असते. परिणामी त्याच्यात आपापसात संघर्ष सुरू होतात. सर्वत्र एक प्रकारे अराजकतेची, गोंधळाची आणि अशांततेची स्थिती निर्माण होते आणि ते जनतंत्र भ्रष्ट होते आणि त्याला अरिस्टॉटल समूहतंत्र किंवा डेमोक्रॅसी असे नाव देतो. समूहतंत्राला कंटाळून एखादी व्यक्ती पुढे येते, लोक त्याला शासनाची सूत्र सोपवतात आणि ती व्यक्ती आपल्या हाती सत्ता घेऊन कायदा सुव्यवस्था स्थापित करण्याचा प्रयत्न करते आणि अशा रीतीने पुन्हा राजतंत्राची स्थापना होत असते. अशा पद्धतीने राजकीय बदलांचे क्रांतीचे पूर्ण चक्र हे होते आणि याच चक्रमाने ते पुन्हा फिरत राहते आणि अरिस्टॉटल यालाच राज्याचे परिवर्तन चक्र म्हणतो व हे परिवर्तन चक्र निरंतर चालत राहत असते. तर अशा पद्धतीने अरिस्टॉटलने राज्याचे वर्गीकरण संख्यातत्वानुसार एक व्यक्ती, काही व्यक्ती आणि सर्व लोक शासनाच्या प्रकारानुसार, शासनाचे शुद्ध प्रकार ज्यात राजतंत्र, कुलीनतंत्र आणि प्रजातंत्र आणि शासनाच्या अशुद्ध प्रकारानुसार निरंकुश तंत्र, धनिक तंत्र आणि समूहतंत्र यामध्ये वर्गीकरण, या 6 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. धन्यवाद.